अखिल जगस्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। असा डोळे मीट आणि श्री विष्णूंचं ध्यान कर। बंधू, तुम्ही सत्य सांगितले। त्यांनी मला दर्शन दिले। त्यांचा चेहरा मला जरा अंधुक दिसला, पण तेवढे माझ्यासाठी पुष्कळ आहे। महासा, एक क्षण असा येईल की तू प्रत्यक्ष श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या समीप असशील आणि त्यांच्याशी वार्ता करशील। हे असे घडेल? महासा, हे माझे वचन आहे। देवा, तुमच्या आशीर्वादानं मला मात्र विष्णुदेव आणि लक्ष्मी देवी यांचं दर्शन झालं जी। मला ठाव आहे का प्रधानजी आणि लक्ष्मी देवीच त्यांच्या रूपात हत आहेत, पण मला सांगता येत नाही कुणासनी। नारायण नारायण। श्री विष्णूंनी काय प्रयत्न केले हे आपण पाहिले, परंतु देवेंद्रांना कोण समजवणार? त्यांचे आपले भलतेच सुरू होते। अशी वेळ माझ्यावर कधी येईल असे वाटले नव्हते। देवेंद्र असून मी त्या बलीसोबत समुद्रमंथन करायचे आणि आपण सर्व देवानीही त्यात उतरायचे, हे पटत नाही। परंतु हा त्रिमूर्तींचा निर्णय आहे। एवढेच नव्हे तर मला दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही। म्हणजे तुम्हा सर्वांची याला सहमती आहे असे समजायचे का? देवेंद्र, अमृत प्राप्त करण्यासाठी आणि श्री देवी लक्ष्मींना परत आणण्यासाठी आपल्याला समुद्र मंथन करायला लागेल। पण मला असे एक उदाहरण दाखवा की जिथे देव आणि दैत्य यांनी एकत्र येऊन एखादे कार्य केले असेल। असे उदाहरण निश्चितच नाही, परंतु ज्या अर्थी श्री महादेव यांनी देव आणि दैत्यांमध्ये मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतलाय त्या अर्थी त्याला काहीतरी कारण असेलच। हे समुद्र मंथन करण्याऐवजी जर त्रिमूर्तींनी देवांना सहाय्य केले तर आपण आताही त्या बलीचा पराभव करू शकत होतो। पण मग आता आपण काय निर्णय घ्यायचा? तुम्हा सर्वांना जर समुद्र मंथनाचा निर्णय योग्य वाटत असेल तर मी एकटा विरोध किती करणार? मला माझे स्वर्गलोकीचे सिंहासन परत मिळणार असेल तर मला त्या दैत्यांच्या समवेत अमृत मंथन करणे क्रमप्राप्त आहे। देवेंद्र, या समुद्र मंथनाची योजना काय आहे ती मला माहिती नाही। श्री विष्णूंनी त्यात मला समाविष्ट करून घेतलेले नाही। त्रिमूर्ती त्यांचा निर्णय घेत आहेत। त्यांचा जो काही निर्णय होईल
तो आपल्याला मान्य करावा लागेल. आता काय करावे अशा वेळी? त्रिमूर्तींनी संकट निवारणासाठी एक मार्ग शोधला, परंतु देवेंद्रांना तो काही पटला नाही. हे त्रिमूर्तींना ते विरोध करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी देवांना एकत्र केले. बळी सोबत, त्याच्या दैत्य सेनेसोबत आपण समुद्र मंथन करायचे हे मात्र त्यांना पटत नव्हते. दैत्यांशी बरोबरी करायची हे देवेंद्रांना सहन होत नव्हते. ते स्वाभाविक आहे. त्यांच्यावर वेळ आली तेव्हा त्यांना सहन होत नव्हते. इथे आम्ही काय केले हे आम्हाला ठाऊक. देवी, तुम्ही काय म्हणताय सा हे ठाव आहे मला, पण आता मी अजून काय बी ऐकून नाही घ्यायची. काय करणार आहेस तू? जे सत्य आहे ते पचवण्याची क्षमता ठेवा. ती शांत व्हा. आख्यानात काय हे विघ्न? नारद मुनींनी केलेले भाष्य वेगळे आणि तुम्ही इंद्रदेवांविषयी बोलणे वेगळे. काहीही झाले तरी इंद्रदेव हे स्वर्गाचे अधिपती आहेत, तेव्हा त्यांच्याविषयी कोणीही आक्षेपार्ह बोलू नये. नारायण नारायण. एक अद्भुत घटना आकाराला येत होती, परंतु श्री पार्वती देवींना एका अशुभाची चाहूल लागली. स्वामी, मला माहित आहे की आपल्या ध्यानात मी व्यत्यय आणला आहे, मात्र आपल्याशी बोलायचे कधी हा प्रश्न होता. बोल पार्वती. मी पाहते आहे की श्री लक्ष्मी देवी गुप्त झाल्या आहेत. बळी आणि देवेंद्र यांच्या संघर्षामुळे अमृत समुद्रात पडले आहे आणि आपण काहीतरी योजना आखत आहात. होय. मात्र स्वामी, यात मी कुठेच नाही. आपण काय ठरवत आहात हे देखील मला ठाऊक नाही. श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णू यांच्या बरोबर मी काय निर्णय घेतला आहे हे तुला सांगायचे राहूनच गेले. पुन्हा एकदा अशी वेळ आली आहे की देवेंद्रांना त्यांची सत्ता सांभाळता आलेली नाही. पुन्हा एकदा दैत्यांनी स्वर्गलोकात तसेच पृथ्वीवर आणि पाताळात आपले राज्य स्थापित केले आहे. देवेंद्रांना जर त्यांचं इंद्रपद सांभाळता येणार नसेल तर दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा. पण आता आपण त्याला प्राधान्य देता कामा नये. तर आता स्वर्ग आणि पृथ्वी ही दैत्यांपासून मुक्त करावी लागेल. पार्वती, श्री लक्ष्मी देवी लुप्त झाल्यामुळे श्री विष्णू हे विरहात असतील हे देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल. स्वामी, मला कळले आहे की समुद्र मंथन होणार आहे. होय. देव दैत्यांनी साधे जल जरी हातात घेतले तरी उकळी फुटते आणि इथे तर चक्क समुद्रात मंथन होणार. म्हणजे नेमकं काय होणार हे मी तुम्हाला सांगायला नको स्वामी. समुद्र देवाने आजवर जे जे काही आपल्या पोटात साठवून ठेवले आहे ते सगळं बाहेर पडणार आणि याचा स्वीकार कोणी करायचा स्वामी? आधी समुद्र मंथन तर होऊ दे. देव आणि दानव ह्यांना एकत्र तर येऊ दे, मग पाहू काय करायचं ते. मला अशुभाचे संकेत येत आहेत. शुभाबरोबर अशुभ हे येणारच आणि हाच सृष्टीचा नियम आहे. स्वामी, यावेळेस मात्र मी तुम्हाला कोणताही त्याग करायला देणार नाही. पार्वती. नाही स्वामी, मी तुम्हाला कोणत्याही संकटाला सामोरं जाऊ देणार नाही. स्वामी, मला माझे उत्तर मिळाले. ज्या अर्थी आपण शांत आहात त्या अर्थी असेच काहीतरी घडणार आहे हे मला समजले आहे. स्वामी, मलाही असे वाटते की श्री लक्ष्मी देवीनी पुन्हा यावे, पुन्हा एकदा सगळीकडे देवांचे आणि मनुष्याचे राज्य स्थापित व्हावे. पण प्रत्येक वेळी त्याग तुम्हीच का करायचा? पार्वती, ह्या सृष्टीचा पिता आहे मी. बालक आहेत सगळे.
ही संकट मी नाही शिरावर घेणार तर कोण घेणार? त्यांचे रक्षण कोण करणार? नाही स्वामी, मी तुम्हाला यावेळेस पुढे जाऊ देणार नाही. इंद्रदेव एक फार मोठी योजना आकार घेत आहे. तुम्ही त्यात सहभागी व्हा, त्यातच कल्याण आहे. पण हे महेश्वर, आम्ही देवांनी दैत्यांसोबत समुद्र मंथन करायचे हे पटत नाही. देवेंद्र, यात माझ्या स्वामींना ओढू नका. तुम्हाला जे योग्य वाटतं तो निर्णय घ्या आणि दिलेले दायित्व सांभाळा. माते, माझ्याकडून काही अपराध घडला असेल तर क्षमा असावी. देवेंद्र, यावेळेस ध्यानात असू द्या की जे संकट येईल त्याला मी श्री महादेवांना सामोरे जाऊ देणार नाही. त्याचे दायित्व तुम्हालाच घ्यावे लागेल. नाही माते, माझी ती योग्यता नाही. आपला आशीर्वाद हवा आहे. इंद्रदेव, चिंता नसावी. या सृष्टीवर संकटे आली आणि गेली. या समुद्र मंथनासाठी सर्व देवांना एकत्र करा. हे तुमचे दायित्व आहे, पर्यायाने आपले. ही घटना फार मोठी घटना आहे, तिच्याकडे गांभीर्याने पहा. पार्वती देवींना अशी कोणती चाहूल लागली होती? असे काय भयंकर घडणार होते? सृष्टीच्या संरक्षणासाठी संपूर्ण सागराचे मंथन करायचे होते. ही साधी घटना नव्हती. त्या समुद्र मंथनातून काय काय मिळणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. पण ती आदिशक्ती आहे. भविष्याच्या गर्भात काय आहे हे तिला ठाऊक आहे. असा त्या घटनेपर्यंत जाताना अनेक घटना घडत गेल्या. त्या तू आई, समुद्र मंथनासाठी मेरू पर्वत सिद्ध झाला, परंतु त्याच्या सोबत आणखी कोणाची तरी आवश्यकता होती. रवी घुसळण्यासाठी त्याला काय लावता? दोरी, किंवा कधी कधी हातानेही रवी घुसळतो. इथे समुद्र आहे, रवी म्हणून मेरू पर्वत आहे. परंतु या विशाल पर्वताला समुद्रात घुसळण्यासाठी इतकी प्रचंड दोरी आणायची कुठून? नारायण नारायण. श्री महादेवांनी देव आणि असुरांमध्ये मध्यस्थी घडवून आणली आणि श्री विष्णूंनी दोन्ही पक्षांना एकत्र आणले आणि त्यांच्या समोर समुद्र मंथनाचा प्रस्ताव ठेवला. ही घटना एका विशेष कारणासाठी फार महत्वाची आहे. जेव्हा जेव्हा सृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा शुभ आणि अशुभ शक्तींना एकत्र यावंच लागतं. कारण प्रश्न ऊर्जेचा आहे आणि ती रूपांतरित करण्याचा आहे. मोठे संकट परतवण्यासाठी देव आणि आसुर यांना एकत्र यावे लागले. ती हीच घटना आहे. अमृत आणि श्री महालक्ष्मी यांना परत आणण्याचा. नारायण नारायण. प्रणाम प्रभू. दैत्यराज बळी ह्याला देखील मी इथे येण्यास सांगितले आहे. आता कोणत्याही क्षणी तो इथे येऊ शकेल. प्रणाम प्रभो. देव आणि दैत्य ह्या दोघांनीही एकत्रितपणे समुद्र मंथनाचा निर्णय घेतला आहे. हे चांगलंच आहे. पण प्रभू, समुद्र ढवळण्यासाठी, घुसळण्यासाठी
कुणाचे सहाय्य होणार हे मात्र अजून कळलेले नाही, कारण ते कार्य महत् कठीण आहे. ह्या कार्याचं दायित्व मी मेरू पर्वतावर सोपवण्याचं ठरवलं आहे. हे प्रभू, माझा प्रणाम स्वीकार करावा. मेरू पर्वता, तुझ्यावर समुद्र मंथनात खूप मोठं दायित्व सोपवण्यात आलं आहे. तुमच्या ह्या निर्णयाचे मी स्वागत करतो. पण मेरू, हे कार्य सोपे नाही याची आपल्याला कल्पना आहे ना? हो मेरू पर्वता, तू अजूनही ह्या तुझ्या निर्णयाचा विचार करावा. हे प्रभू, मी आपल्याला आधीच सांगितले आहे, मी आपल्या शब्दाबाहेर नाही. देवेंद्र, बळी, आता लवकरच ह्या समुद्र मंथनाला प्रारंभ होईल. देव आणि दैत्य यांनी ह्यासाठी सिद्ध व्हावं. वासुदेवं ऋषिकेशं वामनं जलशायिनं जनार्दनं हरिं कृष्णं श्रीवक्षं गरुडध्वजम्. हे श्री मार्तंड भैरवा, हे श्री महादेवा, हे भक्तवत्सला, हे करुणाकारा, तुझे स्वरूप हे अनंत आहे, अनादि आहे, ते परब्रह्म स्वरूप आहे. या सृष्टीवर येणाऱ्या संकटांपासून तुम्ही सर्वांचे रक्षण करता. तुम्ही योगियांचे योगी आहात, तुम्ही देवांचे देव आहात. तुमच्या कृपाशीर्वादानेच या सृष्टीचे अस्तित्व टिकून आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. मस्तकी चंद्र आणि गळ्यात वासुकी नागाचे आभूषण असलेल्या श्री महादेवांना माझा प्रणाम असो. मुनिवर, आज आख्यानात तुमच्या मुखातून यांच्या आभूषणांबद्दल ऐकलं. तुम्ही केलेले वर्णन खरंच विलोभनीय आहे. नारायण नारायण. पण असे मध्येच वासुकी नागाच्या आभूषणाचा उल्लेख केला तुम्ही. नारायण नारायण. देवी, आख्यानात पुढे याचा उलगडा होईलच, परंतु आपली अनुमती असेल तर मी आख्यानाला पुन्हा प्रारंभ करतो. अर्थात मुनिवर. नारायण नारायण. तर समुद्र मंथनासाठी देव आणि दैत्य हे सिद्ध झाले आणि त्यासाठी मेरू पर्वताचे सहाय्य घ्यायचे ठरले. नारायण नारायण. मल्हारी चरित्राशी या कथा कशा बांधल्या गेल्या आहेत ते पहा. ज्या मेरू पर्वताचे या समुद्र मंथनासाठी सहाय्य घ्यायचे ठरले, त्याच मेरू पर्वताच्या नजीक श्री विष्णूंनी मधु आणि कैटभ यांचा वध केला होता आणि त्यांच्या रक्तातूनच मणी आणि मल्ल यांचा जन्म झाला होता. श्री विष्णूंनी मधुसूदन हे नाव त्या दैत्याच्या वधानंतरच धारण केले. विष्णूंनी समजावल्यामुळे समुद्र मंथनासाठी मेरू पर्वताचा वापर करण्यात येणार आहे हे सर्वांनाच ज्ञात होते. पण मुनिवर, मला एक प्रश्न पडला आहे. कोणता देवी? समुद्राचे मंथन म्हणजे अक्षरशः त्याला ढवळून काढणे, आणि त्यासाठी केवळ मेरू पर्वताचा वापर कसा चालेल? त्यासाठी दोरखंडाने दोन्ही बाजूने धरून घुसळणे आवश्यक आहे. नारायण नारायण. मग हे कार्य कशाने झाले? कारण इतकी मोठी बलशाली दोरी सृष्टीत असेल असे मला वाटत नाही. म्हाळसा, त्यासाठी जी दोरी लागणार होती ती वस्त्र रूपाने मिळणे अशक्यप्राय होतं. पण तरीही एक अशी दोरी, अशी शृंखला होती की जिचा वापर ह्यासाठी होणार होता. कोणती? नारायण नारायण. देवी, त्यावेळी नागराज वासुकींचे सहाय्य घ्यावे लागले होते. नागराज वासुकी? होय देवी. आणि म्हणूनच या आख्यानात श्री महादेवांची स्तुती करताना वासुकींना ज्यांनी गळ्यात आभूषणासारखे घेतले आहे असा उल्लेख केला. नागराज वासुकींची कथा ही या आख्यानात
मंथनाशी जोडलेली आहे. मुनिवर, तुम्ही मला याबद्दल अजून काही सांगितले तर मला त्याचे सहाय्य होईल. देवी, तुम्हाला आता जशी उत्कंठा आहे तशी त्यावेळी सर्वांनाच उत्सुकता होती की हे कार्य कोण पार पाडणार. आता देव आणि दैत्य या दोघांनाही कल्पना आली होती की हे कार्य इतके सोपे नाही. हे कार्य कोण पार पाडणार याचीही त्यांना कल्पना नव्हती. परंतु हे कार्य नागराज वासुकी यांना सिद्धीस न्यायचे होते. नागराज वासुकींखेरीज हे कार्य कोणीही पार पाडणं शक्य नव्हतं. वासुकी नाग. मुनिवर, या नागाचे नाव जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा मला असे वाटते की हे मला परिचित आहेत, पण असे का मला कळत नाही. नारायण नारायण. माते, तुला त्यांच्याबद्दल ठाऊक आहे? ते कोण आहेत हे तुला माहिती आहे, केवळ तुला त्यांचे स्मरण नाही. म्हाळसा, तुला खरंच त्याबद्दल काहीच आठवत नाही? नाही. म्हाळसा, नीट आठवण्याचा प्रयत्न कर. म्हाळसा ताईसनी आठवलं तर त्यासनी हे कळेल का की त्यांचं मूळ रूप काय आहे ते? अल्लाह